भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरत जवळपास 3 महिन्यांहून अधिक काळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापवलं होतं. पण तेच सुरेश धस त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे चांगलेच बॅकफूटला गेले. याच खोक्यावरनं सुरेश धसांनी आता पुन्हा एकदा बाजी पलटवत खळबळजनक दावा केलाय. खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचण्यात आला असा दावा सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. सुरेश धस नेमकं काय म्हणालेत पाहूयात. माझ्या मतदारसंघामध्ये येऊन एकानं स्टेटमेंट करायचं, दुसऱ्यानं विमानाची तिकीटं फाडून बिश्नोई समाजाची 4-2 माणसं मुंबईत आणायची, बिश्नोई समाजात मला विलन ठरवायचं, तो लॉरेन्स बिश्नोई, त्याच्या समाजामध्ये हरणाला मंदिराचा दर्जा आहे, तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की सुरेश धस हरणाचा मांस खातात. म्हणजे काय तुमची मानसिकता? म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे. इतक्या खालच्या दर्जाला जात असाल तर तुमच्या सोबतची दोस्ती काय कामाची? अशा पद्धतीचे दावे सुरेश धस यांनी केलेले आहेत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये. आणि कुठेतरी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीतच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.